ही त्यांना चांगलीच भोवली आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये कॅप्टन अशोक खरातवरती जे काही आरोप केले जात होते या संदर्भात त्यांनी अहिल्यानगरच्या एका पत्रकारावरती प्रकरण उघडकीस आणतोय म्हणून दबाव आणल्याचा देखील आरोप विरोधकांकडनं रुपाली चाकणकर यांच्यावरती करण्यात आलेला होता। मुख्यमंत्र्यांची त्यांनी भेट घेतली, त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली, अखेर राजीनामा दिलाय। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या बरोबर आहेत। प्रणाली, अखेर राजीनामा झालाय। खरं तर विशाल, हा राजीनामा झालाय किंवा देऊ केलाय असं म्हणण्यापेक्षा हा राजीनामा घेतलाय असं म्हटलं पाहिजे। कारण ज्या पद्धतीनं समाजातल्या सगळ्या राजकीय पक्षांकडनं किंवा वेगवेगळ्या महिला हे जेव्हा प्रकरण उघडकीस आलं आणि त्यानंतर जो काही एक सामूहिक दबाव निर्माण झाला त्या दबावानंतर आजही रुपाली चाकणकर यांनी स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला। बिलकुल प्रणाली, मी जरा तुला थांबवतोय कारण